अधिकाऱ्यांना आणि मोकाट अधिकाऱ्यावर कुठल्या प्रकारची कार्यवाही करणार हे पाहणं अपेक्षित आहे। या लोकांवर जर कार्यवाही झाली नाही तर याच पंचायतीच्या समोर आम्ही येत्या काही दिवसांमध्ये असं आंदोलन छेडू की अधिकाऱ्याच्या कर्मचाऱ्यांच्या बुडाखाली आग लागेल, यांच्या पायाखालची वाळू सरकल्याशिवाय राहणार नाही हे मात्र निश्चित आहे। सेनगाव पंचायत समितीच्या कारभाराचा धिक्कार असो, सेनगाव पंचायत समितीच्या भोंगळ कारभाराचा धिक्कार असो। पंचायत समिती कार्यालय शेनगाव येथे संविधान दिवस 26 नोव्हेंबर 2025 असून आज पंचायत समिती कार्यालय शेनगाव मध्ये शिक्षण विभाग असेल, घरकुल विभाग असेल, कोणताही विभाग जर आपण पाहिला तर आज संविधान दिवस सुद्धा साजरा केलेला नाही। तसेच आम्ही शिक्षण विभागामध्ये गेलो होतो, जीपीआरएस मध्ये नोट कॅम्प मध्ये आमच्याकडे फोटो आहे, व्हिडिओ आहे, चित्रीकरण आहे, कुठलाही कर्मचारी तिथे हजर नाही, कर्मचारी हजर नाही, संविधान दिवस साजरा नाही। जर शिक्षण विभाग तालुक्याचा मेन तिथं जर संविधान दिवस साजरा होत नसेल तर जिल्हा परिषद शाळेकडून आम्ही कोणाकोण अपेक्षा करायची? जर शिक्षण विभागाकडूनच जर विद्यार्थ्यांना ज्ञानासाठी प्रसार होत नसेल तर शाळेतून विद्यार्थ्यांना काय ज्ञान भेटणार आहे? त्या अनुषंगाने आम्ही जस्ट कलेक्टर साहेबांसोबत फोनवर चर्चा केली आहे, शिक्षण अधिकारी महोदयासोबत चर्चा केली आहे। शिक्षण विभागातील जे संबंधित कर्मचारी आहेत त्यांच्यावर कारवाई होणे अपेक्षित आहे। कारवाई जर नाही झाली तर आम्ही तीव्र आंदोलन गोजूभाऊने सांगितल्याप्रमाणे छेडू आणि आंदोलन तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी, विभागाच्या ठिकाणी छेडू। आणि संविधान दिवस जर साजरा होत नसेल तर वरिष्ठ अधिकाऱ्यांची दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्याला सेवा शिस्त आदी नियमानुसार निलंबित करावे, कायदेशीर कारवाई करावी, कारणे दाखवा नोटीस द्यावी हीच अपेक्षा करतो आणि थांबतो। पंचायत समिती कार्यालयाचा धिक्कार असो, पंचायत समिती कार्यालयाचा धिक्कार असो, शिक्षण विभाग कार्यालयाचा धिक्कार असो। अरे या शिक्षण विभागावर कारवाई झालीच पाहिजे।